आपल्या सोबत जे काही उमेदवार आहेत त्यांनी आपल्याला इथे बोला, घेऊन आले. right. आणि ही जी उर्दू शाळा आहे इथले हे सब बच्चे लोग आहेत इधर के दिवसभर शाळेत आहेत. आणि ही शाळा नेमकं कशी चालली आपण मुलांना विचारत कैसे चल रही है आपकी पढ़ाई? टीचर वगैरह पढ़ाते हैं क्या पढ़ाते हैं? सब पढ़ाते हैं, अच्छे है। टीचरों की कुछ कंप्लेंट वगैरह नहीं है? नहीं है। कौन करता है ये सब काम, कौन करता है? बड़े जोर से नाम बताओ, किसने बताया? ज्यावेळेस आपण 17 मध्ये निवडून आलो त्यावेळेस या शाळेचं काही काम खूप काम राहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर 17 मध्ये आल्यानंतर आपण इथले वॉल कंपाऊंड वरचं वॉटरप्रूफिंग, कारण की वरती वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे वरती पाणी खूप आतमध्ये यायचं आणि मुलांना पावसामध्ये बसता यायचं नाही. त्याचं वॉटरप्रूफिंग केले आपण, सीसीटीव्ही कॅमेरे लावले आपण, एलईडी सिस्टम केली, इथले आपण ग्राउंडचे गट्टू गेले. म्हणजे या भागाच्या उर्दू शाळेमध्ये आपण बघत असाल तर या गट्टूचं काम, बघा या गट्टूचं काम, हाई वॉल कंपाऊंड, आपण आतले कॉम्प्युटर, आपले एलईडी वॉल, त्याच्यानंतर कॅमेरे, हे सगळं काम या नगरसेविका परिवारचे करून केलेले. आपण या शिक्षकांना विचारू शकता हे आमचे पायाला विषय. किती स्टूडेंट है इकडे? 1200 लोग पढ़ते हैं इधर. 2 शिफ्ट में स्कूल है. दो से पहिले सिंगल होती, आपण पट संख्या बघितली असता अच्छा. नगरसेवकांनी 3 नगरसेवकांनी त्याच्यामध्ये काम डबल संख्या केली आणि ते नंतर एका क्लासमध्ये 80 मुलं असायची. आणि आमच्या या शाळेचा रिझल्ट खूप सुंदर आहे. म्हणजे शिक्षक एवढं विद्यार्थ्यांवर लक्ष देतात की लोकांना ऍडमिशन भेटत नाही इकडे. आणि पटसंख्या डबल वाढल्यामुळे आपण 2 पटामध्ये आपण ती शाळा चालू केली. पण शाळेमध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम होता, काही वॉल कंपाऊंडचा प्रॉब्लेम होता, लिकेजचा प्रॉब्लेम होता, कॅमेरेचा प्रॉब्लेम होता. हे सगळं काम हे माझे नगरसेविका परिराज्य करून आपण आपल्याला ही संकल्पना माहिती आहे की एका विद्यार्थ्या म्हणजे किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा. जर हे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं पटसंख्या म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असेल पण त्या प्रमाणात शिक्षक अवेलेबल नाहीत. तिथले जे काही नगरसेवक आहे त्यांनी छान आयडिया लावली आणि ही शाळा 2 शिफ्ट मध्ये चालवली, जेणेकरून कमीत कमी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा संपर्क जास्तीत जास्त व्हावा आणि त्याचा फायदा इथल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. हे जे काही छोटे छोटे मुलं दिसत आहेत ते शाळेत शिकल्यानंतर हे देशाचं भविष्य आहे आणि देशाचं भविष्य घडवण्याचं काम जर इथल्या नगरसेवकांनी केलं असेल आणि जर हे सगळे काम व्यवस्थितरित्या करतात, त्यांनी आपल्याला इथं दाखवलं की शाळा त्यांनी बांधते. कंपाऊंड वॉल, आम्ही गट्टू, इथं सगळी माती होती. हा, सर. बघा इथं तुम्ही शाळा- सगळी माती, शाळा सगळं कष्टू लावले आता सगळं. हे सगळे गट्टूचं काम आणि शाळेला जे काही वॉल कंपाऊंड केलंय हे सगळं काम त्यांनी केलंय. शाळा त्यांनी बांधली नाही हे सुद्धा ते जेन्युअनली मान्य करतात. ही जी सत्यता आहे ना ती उमेदवारामध्ये असायला पाहिजे की जे काम मी केलंय ते केलंय, जे नाही केलंय ते मी म्हणणार नाही नाही. केलंय म्हणून. क्षेत्रामध्ये मातीमध्ये बोललो, आपली लहान मुलं बसायची तर मॅडमने सांगितलं नगरसेवकांनी हाँ, तो परवीन मैदान बनाकर दो सर. बोल घ्या. सर ने बनाकर दिए. परवीन आजी फिरोज हमारे जो नगर सेविका थे उन्होंने हमको मैदान बनाकर दिया 2018 में किया है ना? हाँ, 2018 हाँ. आपल्यासोबत इथले टीचर होते, त्यांनी पण हे मान्य केलंय की त्यांनी जे काही नगरसेवक आहे त्यांनी इथली जे काही मैदान आहे ते त्यांना तयार करून दिलंय. परवीन आपसे हमारे को उम्मीद है इंशाल्लाह आप निवड़ के आएंगे ना तो हाँ. हमारे को एक इमारत देगी. अच्छा कॉम्प्लेक्स हम लोग एक उर्दू स्कूल का बनाने वाले, उर्दू हब बनाने वाले हाँ, इंशाल्लाह. मेरे दिमाग में है कि मैं इसको बड़ी स्कूल बनाऊं, इंशाल्लाह, उर्दू स्कूल में बनाऊंगी बस, इंशाल्लाह. और अपने पास अभी नया ये भी अपने पास कौसरबाग का आया है और अपन इंशाल्लाह एक बड़ा एक कैंपस उर्दू के इसके अंदर हमारी सोच है यहाँ पर कि उर्दू का एक कैंपस अपन जैसा आजम कैंपस वगैरह वैसा ही अपना मौलाना अबुल कलाम आजाद के नाम से एक बड़ा कैंपस जहाँ पर आपको सब सुख सुविधा होंगी स्कूल के अंदर और बच्चों के लिए कोई भी इसके अंदर ऐसे पैसे से कोई सुविधा नहीं, सब मुफ्त में सुविधा देंगे बच्चों की. और इंशाल्लाह बच्चों के एजुकेशन अच्छा होगा, इनका भविष्य अच्छा होगा, इसमें से इंजीनियर डॉक्टर बनेंगे, ऐसा हम लोग आपको काम करके देंगे. इथे आलेलो आहोत माँ खदिजा या हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत. पहिल्यांदा आपल्या चॅनलचे आभार मानतो की जे विरोधकांनी पूर्ण 1 महिना इलेक्शन मध्ये माझ्यावर टीका टिप्पणी केली या हॉस्पिटलच्या बाबतीत की हे बंद आहे तर काहीच होत नाहीये, तर खरं सत्य दूध का दूध पाण्याचं पाणी खरं परिस्थितीत सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवण्यासाठी आपण इथं आलेले आहे. बघा हे महानगरपालिकेचं आपण 10,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल बांधले, खाली 5 हजारांची भरती 5 आणि या ठिकाणी आपण ही जागा जी सोडली ती तुम्हाला ही ऍम्ब्युलन्स साठी जागा आहे. ऍम्ब्युलन्स आहे आपल्याकडे आता. आपल्या महानगरपालिकेने जेव्हा त्यांना गरज असते त्यावेळेस व्यक्ती ऍम्ब्युलन्स कोणी इथं उभं करते आणि इथून लोकांना सेवा देते. ओके. आणि त्यासाठी ह्या हॉस्पिटल तेव्हा चालू असताना ह्या ठिकाणी आपण बघत असाल
की आपल्याला एक चांगला एक जनरेटर, जे कुठल्या लाईटचा प्रॉब्लेम असेल, कुठली सुविधा असेल, तर जनरेटर पण आपण या माजी नगरसेवक परिवाराच्या आपण समितीमधून जाऊन आपण ओके. केले. आणि हा जो एक जनरेटर आहे हा काय व्होल्टेजचा आहे? याच्यावर सगळ्या मशिनरी, हॉस्पिटल सारखं एवढं मोठं हॉस्पिटल आहे हा हा आणि खूप साऱ्या मशिनरी असतात, तर त्याचं जे ते हे 10 आहे ते केवीचं आहे, हम्म. 10 किलोवॅटचं आहे. आणि हा आपल्या जेवढे पण आपले वरची प्रसिद्धीकडे चालणार आहे त्या लोड बघूनच त्यांनी इंजिनियर आपल्याला त्यांनी सबमिट केलं. म्हणजे त्याला तेवढं पुरेसं आहे, असं 100% होत नाही की बाबा लाईट गेली आणि हॉस्पिटल बंद. नाही, पण त्याची सुविधा 24 तास आमचे जे कर्मचारी आहेत ते देतात असं. मस्त आहे. आपण आतमध्ये आता हॉस्पिटल बघू आणि आतमध्ये काय काय सुविधा आहेत ते दाखवतील आपल्याला. जे हे संपूर्ण हॉस्पिटल त्यांनी तयार केलंय आणि हॉस्पिटलची जी पाठीमागची पण जागा आहे त्याच्यावर आपण बोलणार आहे थोड्या वेळाने. हे समोर आहे केस पेपर. अच्छा, केस पेपर. हा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला केस पेपर करावा लागतो. हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट येतं त्यांचा केस पेपर इथे होतो या काउंटरवर. कितने पैसे लगे इस केस पेपर में? 10 रुपए. 10 आणि- रुपए में इलाज होता है. अच्छा, पूरा इलाज 10 रुपए में ही होता है. आणि एक मिनिट, हा जो केस पेपर आहे याच्यासाठी तुम्ही 10 रुपये दिले. या 10 रुपयामध्ये आता तुम्हाला सगळी औषधं पण मिळणार का? औषधांसाठी वेगळे पैसे लागणार? अच्छा. आणि आता हे तुम्ही केस पेपर कुठल्या म्हणजे ह्याच्यासाठी कुठल्या तपासासाठी इथे आलेला आहात तुम्ही? सर्दी खासी सर्दी खोकल्यासाठी आलेला आहात. अच्छा. कधीपासून येता इकडे हॉस्पिटलमध्ये? 3-4 वर्ष झालं. 3-4 वर्ष झाले. अच्छा, इलाज वगैरे चांगला आहे? चांगलं आहे, डॉक्टर वगैरे? चांगले आहेत आणि वेळेवर येतात डॉक्टर? सगळे. असं नाही की 9चा टाइम आहे नाही. आणि तुम्हाला 1-2 तास थांबायला लागतंय? आता काय बाळाला दवाखान्यात तुम्हाला? हा, काय झालं होतं? सर्दी खासी होतं अच्छा. तिथं इलाज होतो? ना, चांगलं होतं. नमस्कार सर. किती दिवसापासून येत आहे हॉस्पिटलला? आम्ही कमीत कमी एक वर्षभरापासून काय दुख आजार आजारी आमचे बायको प्रेग्नेंट आहे, त्या सिलसिल्यामध्ये आम्ही येतोय. अच्छा, म्हणजे जेव्हापासून जी काही संपूर्ण प्रोसेस असतो त्यासाठी ते डेली हॉस्पिटलमध्ये येतात. काय सोनोग्राफी वगैरे होते काय? हा, होती ना सोनोग्राफी. आता आम्हाला मंगळवारची डेट दिलेली आहे तुम्ही. मंगळवारी 10 वाजता बोलवलं आम्हाला. किती चार्जेस घेतो? चार्जेस वगैरे काय बोलले? लेडीज 10 रुपयाच्या केस पेपर मध्येच होतं काय सगळं? हा, 10 रुपये. मग आता तुम्ही जे प्रसूती करणार आहात तर बारा. ते याच हॉस्पिटलमध्ये हा, करणार? डिलिव्हरी इथं होत नाही. यांचे एक तर कमला नेहरू हॉस्पिटल किंवा मीनाताई ठाकरे हॉस्पिटल तिथं जावं लागतं. म्हणजे 9 महिने इथं ट्रीटमेंट होतं, मगर डिलिव्हरी इथं करत नाही ते. हा, तिकडे पाठवतात. हॉस्पिटल कधीपासून आहे मॅडम हे? अच्छा, 3 वर्ष झाले. तुम्ही इथं कधीपासून काम करताय? पहिल्यापासून काम करताय. काय आहे इथल्या हॉस्पिटलचा एकंदरीत रेशो काय आहे? म्हणजे इथं इथल्या आतल्या गोष्टी, आता ऑब्व्हियसली तुम्ही सिक्युरिटी मध्ये आहात म्हटल्यावर तुम्हाला हे माहितीच आहे. टायमिंग बरोबर टाइमला ओपन होतं हॉस्पिटल? 9 वाजता उघडतं, 5 वाजता बंद होतं. अच्छा, 9 वाजता ओपन होतं. म्हणजे 9 वाजता तुम्हाला इथे आपले येतात म्हणजे विलास करण्यासाठी इथले नागरिक येतात इथे. तर इथलं काय आहे एकंदरीत इथले नागरिकांचा रिस्पॉन्स कसा आहे हॉस्पिटलला? आणि खूप चांगलं आहे. 101 पेशंट रोज होतात. अच्छा, रोज 101 पेशंट होतात. अच्छा. आणि मग इथे आता मला हे म्हणायचं, हे प्रसूतीगृह आहे प्रॉपर, तर इथे महिलांचा जास्त वर्ग येत असणार आहे. तर ते महिलांच्या बाबतीत इथे त्यांची सोयी सुविधा वगैरे सगळ्या प्रकार कशा आहेत? सगळे आहे. इकडे सोनोग्राफी होती, ब्लड चेकिंग होतं, बाकीचं त्यांचं काय 9 महिन्यांपर्यंत इकडे ट्रीटमेंट वगैरे सगळं होतं. त्याच्यानंतर आम्ही इकडनं मीनाताईला पाठवतो किंवा कमला नेहरूला पाठवतो. अच्छा, साधारण इथं शुल्क काय असतं, म्हणजे फी काय असते? फी काहीच नाही. आपले 10 रुपये, म्हणजे जे रोजचे पेशंट येतात, जे आयपीडी साठी येतात त्यांच्यासाठी OPD. सिंगल पैशाचं आहे. अच्छा. आणि ओपीडी साठी येतात त्यांच्याकडनं आम्ही 10 रुपये घेतो. अच्छा. फक्त. त्यांना 4 दिवसाची किंवा 5 दिवसाचं औषध आम्ही असं देतो. अच्छा, औषधं फ्री आहे. 10 रुपयाचा फक्त केस पेपर काढायचा आणि डॉक्टरांकडनं औषध घेऊन बरं व्हायचं. म्हणजे हे इथं म्हणजे सामान्य नागरिकाला इथं ज्यांना खूप जमत फायदा नाही, आहे. हा म्हणजे खूप फायदा. गोरगरीब जे आहेत त्यांच्यासाठी हे हॉस्पिटल फायदेशीर आहे म्हणता येईल. त्यांनी खूप चांगलं वागले, खूप चांगलं काम केले. त्यांच्यात मात्र एवढे पेशंट इकडे यायला लागले, करायला लागले, त्यांचं बी कुठंतरी भलं झालं. अच्छा. आणि तुम्हाला एक सिक्युरिटी म्हणून एका लेडीजला त्यांनी चान्स दिला, याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? त्यांचे खूप खूप आभार मानते. अच्छा, तुम्हाला हे काम करताना इथे असं सेफ वाटतं का? हा, आज सगळेजण असतात, म्हणजे मॅडम, साधारण किती जणी आहे सिक्युरिटी गार्ड म्हणून इथे? आम्ही दोघंही.
दोघं आहेत. या मावशी कोण आहेत? हे साफसफाई कर्मचारी. अच्छा, साफसफाई कर्मचारी आहे. इथं एकंदरीत हॉस्पिटल स्वच्छतेच्या बाबतीत काय प्रकार आहे, म्हणजे काय आहे इथे? इथं स्वच्छ सगळं व्यवस्थित. आता तुम्ही साफसफाई करता तर तुम्ही तुमचं पूर्ण काम करता इथे, माझं म्हणजे सगळं पूर्ण जेवढं आहे तेवढं मी करते. माझं डस्टिंग आहे. टायमिंग काय आहे तुमचा? माझा 9चा आहे. 9 ते 5. अच्छा. अजून इथे जे पेशंट वगैरे येतात त्यांना तुम्हाला काय वाटतं, इथले डॉक्टर वगैरे व्यवस्थित लक्ष देऊन कामं करतात, म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांची तपासणी वगैरे करतात का? हो, व्यवस्थित करतात, छान करतात आणि सल्ला बी देतात. तुम्ही अशी काळजी घ्या आणि थांबू बी देतात गरोदर बायकांना. बरं. लगेच खुर्ची मला लगेच म्हणतात खुर्ची द्या. म्हणजे माणुसकी आहे. आहे इथं. आणि सगळ्यांना जखम पेशंटला झालं तरी बी पडत सगळे येतात बघतात काय झालं. इथले डॉक्टर वगैरे वेळेवर येतात का मावशी? आता तुम्हाला एक वेळेवर येतात. मीच वेळेवर येते. बरोबर. मग त्याच्या मॅडम आमच्याच खूप लवकर येतात, मग आम्ही येतो. म्हणजे सगळे अच्छा. लाईनीने आता सगळेच इथं येतात. हे प्रसूतीगृह आहे महिलांसाठी, तर इथे महिला डॉक्टर किती प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे त्यांचं तसं तर म्हणायला लागतं आपण 9 जणी आहेत महिला डॉक्टर आहेत त्या? डॉक्टर. म्हणजे मॅडम डॉक्टर आहेत. अच्छा मॅडम, किती डॉक्टर आहेत मॅडम? डॉक्टर एकच, 2. आम्ही ना मॅडम हा, आम्ही ना मॅडम. अजून कोण आहे दुसऱ्या? आणि आपले हा कोण? आम्ही ना मॅडम आणि आपले सुखदा. अच्छा, 2 डॉक्टर आहेत. हा. एक प्रसूतीगृहासाठी, म्हणजे ज्या कोणी गरोदर महिला इथे त्यांच्या तपासणीसाठी वगैरे येतात आणि आम्ही ना किंवा मॅडम. हा. आम्ही ना मॅडम. अच्छा अच्छा. अजून तुम्हाला या हॉस्पिटल विषयी इथं गोरगरीब महिला येऊन त्यांच्याकडे पैसा नसतो किंवा ते मोठ्या खर्चिक हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही, ते इथं येतात, तर त्यावेळेस त्यांना तशा प्रकारे इथे ट्रीटमेंट दिली जाते का मावशी? देतात जसं असेल तसं तरी सांगतात. आमच्या नाही जेवढं होत आहे तेवढं करतो, नाही जमलं तर तुमच्या हॉस्पिटलकडनं जेवढी मदत होईल तेवढं. हा. इथे सोनोग्राफीचं मशीन जे अपोजिशन पार्टीवाले आहेत त्यांनी आरोप केला होता की इथे बंद आहे, तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? म्हणजे इथे सोनोग्राफीचं जे मशीन आहे ते चालू स्थितीत आहे का? चालू आहे. दर मंगळवारी आहे होत आहे आपल्याकडे. अच्छा, दर मंगळवारी फक्त सोनोग्राफीचा टाइम असतो, हो, म्हणजे time. एक काय time. टायमिंग असतो, म्हणजे रोज 10 ते मंगळवारी? आणि 10 ते त्यांना 4चा टायमिंग दिलेला आहे. अच्छा, म्हणजे सोनोग्राफीची मशीन ही चालू आहे, म्हणजे अपोजिशन वाल्यांनी जो काही आरोप केलाय तो खोटा आहे असं हो, म्हणायचंय का खोटा तुम्हाला? आहे. साफ खोटा आहे. हो, साप. अच्छा, आपण ते कारण की बघणारच ना, आहोत. तुम्ही हा. बघा ना. हम्म. कारण की आपल्या तर होतात पेशंट भरपूर होतात. कारण की ना मध्ये आता मीच सोनोग्राफी अच्छा, तुम्ही पण असतात आपल्या पेशंट सोबत, तुम्ही असता हा. शेजारी, बरोबर? शेजारीच असतात. कधी कधी 20 बी होतात. अच्छा. 20-25 बी झालेले आहेत. अच्छा, दर मंगळवारी म्हणजे एवढे तपासणी इथं होतात, सोनोग्राफी वगैरे होतात इथे? आपले फक्त महिन्यातल्या म्हणजे त्याच्या जेवढे 9 महिन्यातले 3 तर किंवा 2 तर होतात. अच्छा अच्छा. अजून महिलांसाठी इथे काय आहे, वेगळ्या सुविधा अजून काय आहेत मावशी? आणि ज्यांना आता आपले जनता आहे ना त्याला अजून काय पाहिजे ते भेटू शकेल. नाही नाही, बेड वगैरे इथं किती आहेत, म्हणजे अशी? आपल्याकडं आता 17 आहेत. अच्छा. रजिस्टर बघू नेमकं इथं किती पेशंट रोजचे येतात, आणि आज सकाळपासून बघू आपण म्हणता 9 आज टाइम किती? 9 120 के प्लेस है. इथे बघा 9 जानेवारी 2026 आणि आपल्याकडे इथे या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट केली आहे 120. 120 जवळजवळ जे काही पेशंट आहेत त्यांनी इथे व्हिजिट केले सकाळपासून. 9 जानेवारी 2026 ला 120 आपण हे दाखवलं, रजिस्टर दाखवलं. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जे काही सोनोग्राफीचं वार्ड आहे सोनोग्राफीचं वार्ड वार्ड ते पण बघणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, अगदी महिला गरोदर असताना मासिक खर्च किती येतो, अगदी म्हणजे प्रेग्नन्सी कळाल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत लाखो. जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपण लाखोंच्या घरात खर्च येतो. सोनोग्राफी करायची म्हणलं, अगदी साधा क्लिनिक मध्ये जरी सोनोग्राफी करायची म्हणलं तरी एक साधारण 1,500 ते 2,000 रुपये खर्च कमीत कमी आहे, जो इथे फक्त 10 रुपयाच्या केस पेपरवर होतो. नमस्ते ताई, इथे हॉस्पिटल हे किती वर्ष झालं सुरू आहे? हे 2022 पासून चालू आहे. आणि तुम्ही इथे किती वर्ष झालं नोकरी करत आहात? मी 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. याच्या आधी कुठे होता तुम्ही? मी तेलंगणामध्ये, हैदराबाद. अच्छा, हैदराबाद मध्ये होते. तुम्ही आता इथे आलेला आहात. मला एक विचारायचं आहे, इथे जे पेशंट येतात ते अगदी महानगरपालिकेचा दवाखाना आहे, सो अगदी तळागाळातल्यापासून लोकांपासून ते चांगल्या परिस्थितीमध्ये असलेले सुद्धा पेशंट इथे येतात. तर इथे अशा काही अडचणी आहेत का की तुम्हाला
काही वस्तू म्हणजे मेडिसिन्स म्हणा किंवा काही मशिनरी तुमच्या बंद आहेत, त्याच्यामुळे रुग्णांच्या गैरसोयी होत आहेत आणि तुम्ही प्रशासनाला त्याचा किती वेळात पण पाठपुरावा करून तुम्हाला त्या वस्तू किंवा त्या मेडिसिन्स किंवा त्या मशिनरी मिळत नाही, असं काही होतं का? नाही, असं तर काही होत नाहीये. आम्ही म्हणजे इथं तर सगळे मेडिसिन अवेलेबल आहेत. जरी काही नसतील तरी लगेच ते अवेलेबल करून देतात. असं काही नाही की प्रत्येक म्हणजे कोणत्या गोष्टीचा तुटवडा पडेल असं काहीच नाही. मेडिसिन ही सगळ्या प्रमाणात येतात अगदी, आणि अगदी गोरगरिबांपासून इथे लोक येतात आणि सगळ्याच प्रकारचे लोक येतात इथे. सोनोग्राफीसाठी पण आपल्याकडे सोनोग्राफी पण चालू झालेली आहे. तर इथे गर्भवती मातांना म्हणजे कुठे जाण्याची वगैरे जास्त दूर जाण्याची गरज नाही पडत, तर इथे ते होऊन जातं. आणि आपल्याकडे लॅब पण आहे, तर इथं टेस्ट पण खूप साऱ्या म्हणजे इन्व्हेस्टिगेशनचे बेसिक्स पासून ते ऑलमोस्ट सगळे लॅब टेस्ट फ्री होतात. अच्छा, आणि ECG पण. ओके. लॅब टेस्ट ज्या आहेत म्हणजे फक्त प्रेग्नन्सी महिलांसाठीच्याच लॅब टेस्ट म्हणजे ती लॅब टेस्ट आहे का सर्वसामान्यांसाठी सगळ्यांसाठी ती लॅब टेस्ट सर्वसामान्यांसाठी पण आहे? आहे. आणि ते फक्त 10 रुपयाच्या केस पेपर मध्ये होतं सगळ्या गोष्टी. आणि मग जे नागरिक किंवा जे काही रुग्ण आहेत किंवा जे इथे ज्या एरियामधले रहिवासी आहेत त्यांची अशी तक्रार आहे की इथे हॉस्पिटलमध्ये आम्हाला वेळेवर उपचार मिळत नाही, डॉक्टर नसतात, वेळेवर येत नाहीत, कर्मचारी वेळेवर येत नाहीत, तर याच्या मागे तुमचं काय? नाही म्हणजे असं तर नाही, कारण मी तर इथं वेळोवेळी असते. एकही माझं म्हणजे इथं ॲबसेंटी नाही आहे आणि आम्ही सगळे योग्य वेळेवर येतो. इथं प्रेझेंट असतो आम्ही 9 to 5 पर्यंत डेलीच असते. मला नाही वाटत की तुमच्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी काही इथे म्हणजे थंब मशीन वगैरे काही आहे का बाबा टाइमवर येण्याचं वगैरे? रजिस्टर रजिस्टर आहे, Mustard आहे. हो, mustard. ओके. आणि ते कोणाच्या देखरेखीखाली आहे ते मस्टर्ड? ते माझ्याच देखरेखीखाली इथे येऊन आधी त्यांनी साईन करतात आणि नंतरच अच्छा. आणि तुमचा रिपोर्ट कोणाकडे असतो? माझा रिपोर्ट वर असतो वार्ड ऑफिस आणि PMC, आणि ते सगळ्यांचं मग वर जातं. ओके ओके. आणि इथे जे सोनोग्राफी मशिनरी आहे तर ती कुठल्या म्हणजे कुठल्या ह्याच्यातली आहे? आता लेटेस्ट वाली आहे का जी जुनी आहे ट्रॅडिशनल होती, जे पाणी पिऊन भरपूर पाणी प्यायला लागतं पेशंटला आणि त्याच्यानंतर सोनोग्राफी होते, ती मशीन आहे नाही का विदाऊट पाणी पिता सोनोग्राफी करतात? नाही, लेटेस्ट वाली आहे, विदाऊट म्हणजे चालेल असं जे आताचं मॉडेल आहे त्याचं. तुम्ही कन्फर्म आहात या गोष्टीवर? कारण आता आम्ही वर पण जाणार आहोत. आम्ही हॉस्पिटलमध्ये दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. खूप साऱ्या आरोपामधनं हे हॉस्पिटल सर्वाइव्ह करत आहेत. ज्या हॉस्पिटलचे शिल्पदार जे आहेत आपले हे सर आणि मॅडम, तर तुम्हाला यांचा सपोर्ट कसा मिळतो? म्हणजे अगदी तुम्ही कधी फोन केला तरी हे अवेलेबल असतात का? हो, अगदी मी कधीही फोन केला तरी त्यांनी अवेलेबल असतात, येऊन समस्या दूर करतात. अगदी आणि- कोणतीही असो. ओके. आणि हे कंटिन्युअसली येतात इथे? हो, येतात. दोघं जण येतात. हो, येतात. आणि आता या पण महिला नगरसेविका म्हणून होत्या आणि आताही आहेत त्या म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणून त्या उभ्या राहिलेल्या आहेत. तर तुम्हाला यांच्याकडनं काय अपेक्षा असेल इथून पुढे येणाऱ्या कारकिर्दीमध्ये तुमच्या हॉस्पिटलसाठी ऍज अ डॉक्टर किंवा विभागीय तुम्ही जे मेन पदावर बसलेले आहात, तर तुम्हाला यांच्याकडनं काय अपेक्षा असणार आहे? हीच की आतापर्यंत जशी मदत केली तीच पुढे पण मदत व्हावी, हीच अपेक्षा असते. ही जी मशीन आहे तर यातनं सोनोग्राफीसाठी ज्या महिला येतात त्यांची सोनोग्राफी तुम्ही कशी करता इन द सेन्स माझा प्रश्न असा आहे, ज्या महिला प्रेग्नेंट असतात, 9 महिने ऑलरेडी त्यांचं पोटात बाळ असतं आणि खूप साऱ्या गोष्टी सर्वाइव्ह करत असतात, तर ही जी मशिनरी आहे ही आधुनिक लेवलची आहे का? विदाऊट पाणी पिता ही सोनोग्राफी करते का मशीन, का पाणी प्यायला लागतं? नाही, पाणी प्यावं लागतं. आणि म्हणजे पहिल्या दुसऱ्या महिन्याची जेव्हा आपण तिसऱ्या महिन्यात मंथ पर्यंत करतो तर आपल्याकडं पाणी पिऊनच केलं जाते. आणि नंतरच्या ज्या सोनोग्राफी 5 months नंतर नाही, पण पाणी तेवढं नाही, म्हणजे डायरेक्टली आले तरी ते चालतात. Directly आले. तसं काही एवढं नाही. ओके एवढं मग खूप म्हणजे असं दुसरीकडे जसं पितात तसं काही गरज नाही. ओके ओके. मग आता जे तुम्ही इथे जे सोनोग्राफीसाठी पेशंट येतात त्यांना काही अपॉइंटमेंट वगैरे स्लॉट ठेवता का तुम्ही? अपॉइंटमेंट म्हणजे एव्हरी ट्युजडे होते ना, तसं आम्ही सांगून ठेवलेलं असतं, त्यांनी येतात. एवढे प्रत्येक मंगळवारी इथे सोनोग्राफी होते? होते. जेवढे मॅडमचं अपॉइंटमेंट असतं. आमच्याकडे अपॉइंटमेंटची वही पण आहे की आम्ही अपॉइंटमेंट लिहून ठेवतो त्याच्यावर. आणि जेव्हा मंगळवारी मॅडम असतात तर त्या दिवशी सकाळी ते 10 वाजता पेशंट येतात आणि मॅडम सुरू करतात रिपोर्ट. ठीक आहे, चालेल. आधुनिक मशिनरी ज्या आहेत सोनोग्राफी केंद्रामध्ये तुम्ही बघत आहात, ही जी मशिनरी आहे ही मशीन इथपर्यंत आणण्यासाठी
दादांचा आणि ताईंचा काय प्रवास होता आणि त्यांनी कशा पद्धतीने हा सगळा सेटअप इथे उभारलेला आहे, आपण त्यांच्यासोबतच चर्चा करूयात, त्यांच्याकडनंच ऐकूयात त्यांचा हा प्रवास काय होता. ज्यावेळेस 22 मध्ये आपण हा आदरणीय दादाच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर या ठिकाणी काय काय बसणे लागणारे, काय काय सुव्यवस्था लागणारे, वरती कशी बेड लागणारे ते आपण महानगरपालिकेचे आमचे आरोग्य प्रमुख ज्यावेळेस होते वावरा साहेब त्यांना पाठपुरावा करून त्यांना पत्र व्यवहार करून आणि आदरणीय आमदार चेतन तुपे यांनी पाठपुरावा करून ही सगळी व्यवस्था इथं ही नवीन टेक्नॉलॉजी सोनोग्राफी मशीन असेल, लॅबची काय समज असेल किंवा वरची कुठले बेड असले ते सगळं ह्या माजी नगरसेवक परवीन हाजी फिरोज आणि आमचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या सहकार्यामुळे सगळं साहित्य आपण तयार केलेलं आणलेलं. तुम्ही बघितलेलं आहे एक महिला उमेदवार असल्याचा आणि महिला नगरसेवक असल्याचा काय फायदा होतो. जेवढ्या गोष्टी महिलांशी कनेक्ट होतात किंवा जेवढ्या मनमोकळेपणाने अडचणी म्हणा, समस्या म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आपण जेवढं महिला नगरसेवकांसोबत बोलू शकतो तेवढं अजूनपर्यंत आपण पुरुषांसोबत पुरुष नगरसेवकांपर्यंत महिला नागरिक पोहोचू शकत नाहीयेत. तर हा एक फायदा असतो महिला नगरसेवक असतो. इथे तुम्ही टेस्ट करता का? आपण या प्रसूतिगृहामध्ये इंजेक्शन रूम हे दिसतंय तुम्हाला वरती, या कक्षामध्ये प्रवेश करता. मॅम तुमचं नाव? सुनीता. अच्छा, तुम्ही इथे काय म्हणून आहात? अच्छा, म्हणजे बेसिक तपासणी वगैरे इथे होत असते. अच्छा, आणि इथे काय म्हणजे इथे जे पेशंट येतात त्यांची संख्या काय प्रमाणात असते? पेशंट असतात ना रेग्युलर, म्हणजे दररोजचे असतातच 80, कधी 60, 70, 80 असेच असतात. अच्छा, आणि तुमचं टायमिंग काय मॅडम? आमचा 9:30 9 ते 10 आहे, पण 9:30 पर्यंत येतात. इथले डॉक्टर वगैरे वेळेत येतात का मॅम? डॉक्टर वगैरे सगळे येतात, रोज असतात वेळेत. अच्छा, तुमच्या इथे अजून अशा स्पेशल काय सुविधा तुम्ही लोकांना दिलेल्या आहेत? जे कोणी पण पेशंट येतो त्यांना इथे व्यवस्थित ट्रीटमेंट आहे. या रूम मध्ये नेमकं काय होतं? डॉक्टर- इंजेक्शन रूम मध्ये नेमकं काय होतं? पेशंटचा बीपी घेतला जातो, वजन, हाईट चेक केली जाते, इंजेक्शन देतो, बाईटचं वगैरे, टीटीचं. अच्छा, आणि हे मुफ्त मध्ये असतं सगळं? फ्री आहे. फ्री. फक्त 10 रुपयाचा केस पेपर काढावा लागतो. तर आपण आलेलो आहोत लॅबमध्ये. आता इथे बघूया इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट आहेत आणि इथे कशा प्रकारे इथे उपचार होतो. तर आपण इथे बघू शकतो इथे जेवढ्या काही टेस्ट दिलेल्या आहेत, इथे जेवढ्या काही टेस्टचे नावं दिलेले आहेत जे इतर हॉस्पिटल्समध्ये खूप जास्त रेट्समध्ये मिळतात ते इथं मोफत चाचणी इथं करण्यात येत असते. तर इथे ह्या जर चाचण्या दिल्या तर ह्या कुठल्या कुठल्या चाचण्या? ह्या सगळ्याच बेसिक ज्या आहेत आपले CBP आणि व्हायरल फीवरचे म्हणजे व्हायरल प्रोफाईल, फीवर प्रोफाईल आणि बाकी सगळे LFT, RFT. तर ह्या ज्या चाचण्या आहेत ह्या इतर हॉस्पिटल्समध्ये किती रेट्स म्हणजे किती फीस द्यावी लागते ह्याच्यासाठी? ते साधारण 300 to 400 असं द्यावं लागते फीस प्रत्येकासाठी. आणि आपल्या इथे आपल्याकडे या फ्री आहेत, म्हणजे ज्या की बेसिक ज्या आहेत त्या फ्री आहेत. आणि इथे येतात पेशंट चाचण्या करून घेण्यासाठी? हो येतात, रोजचे म्हणजे होतात 25 to 30 होतात डेलीचे. ज्यांना त्यांचे रिपोर्ट्स कधी त्यांचे इव्हिनिंग पर्यंत येऊन जातात रिपोर्ट्स. बघू शकतो आपण की इथे 20 ते 25 लोक दिवसाचे येऊन आपापल्या चाचण्या ज्या आहेत ते करून जातात आणि त्यांना इव्हिनिंग पर्यंतही त्यांचे रिपोर्ट्सही मिळून जातात. तर आपण आता लसीकरणच्या या गृहामध्ये आलेलो आहोत. आता आपण इथे बघू शकतो की इतर हॉस्पिटल्समध्ये ज्याचे रेट्स खूप जास्त आहेत, मुलांना जेव्हा आपण लसीकरणासाठी जातो खूप जास्त पैसे द्यावे लागतात, पण इथे आपण बघू शकतो खूप मोफत आणि अगदी कमी दामामध्ये इथे लसीकरण होत असते. नमस्कार ताई, तुम्ही इथे काय करता? मी इथे सिस्टर म्हणून काम करते. माझं नाव मनीषा शिंदे. इथे लसीकरण होतं. आपल्याकडं लसीकरण आठवड्यातून 2 दिवस असतं, मंगळवार आणि गुरुवार. तर म्हणजे कमीत कमी एका दिवसाला आपले 30 ते 40 बाळ व्हॅक्सिनेटेड होतात इथे. आणि हे लसीकरणाची हे किती फीस असते का मोफत? फीस वगैरे काही नाही, इथे सगळं व्हॅक्सिनेशन मोफत आहे आपल्याकडं. आणि इथे या एरियामधलेच का प्रत्येक म्हणजे जे गरजू आहेत आणि आपल्याकडे सगळं फ्रीमध्येच आहे. आपल्या एरियामधील म्हणजे गरजू वगैरे सर्वांनाच फ्रीमध्ये आहे. अदर एरियामधले आले तरी पण आपण इथे व्हॅक्सिनेशन करतो त्यांना. इथे सर्व प्रकारच्या वॅक्सिन्स दिल्या जातात? हो, सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन दिल्या जातात. आणि इथं बाकीच्या सुविधा लागतात बालकांना, त्या सगळ्या सुविधा आहेत? हो, सर्व सुविधा आपल्याकडे दिल्या जातात. त्यांना पोषण आहाराचा सल्ला वगैरे ते पण दिला जातो. आणि आपल्याकडे ANC
चेकअप पण होतं. मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये आपलं ANC चेकअप होतं इथे आपल्याकडं. परत ANCसाठी सोनोग्राफी पण मोफत आहे. परत लॅब पण मोफत दिल्या जाते इथे. धन्यवाद. तुमचा काय अनुभव आहे? इथे सगळं व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित आहे. इथं आहे ना ज्यांना म्हणजे नाही का लांब पडत असतं, आम्ही ना तिकडे त्यांच्या घरी जवळ जाऊन आउटरीच वगैरे पण घेतो लसीकरणासाठी. माहिती पण सांगतो सगळं आहाराबद्दल, प्रेग्नन्सीचं, फॅमिली प्लॅनिंग हे सगळं सांगतो. थँक्यू. तर आपण बघू शकतो की इथे ज्या पेशंट्सला इथे यायला जमत नाही किंवा ते इथे येऊ शकत नाही त्यांच्याही घरी जाऊन त्यांचा उपचार घेण्यात येतो किंवा त्यांना लसीकरणबद्दल, फॅमिली प्लॅनिंगबद्दल ह्या इतर सगळ्या गोष्टींची माहिती या हॉस्पिटलच्या द्वारे होत असते. इथे लॅबोरेटरी आहे. आपण तिथे महिला आहेत त्या लॅबोरेटरी ज्या सांभाळतात. आपण त्यांच्याशी जरा विचारूयात. नमस्ते मॅडम. आम्ही पुणे लोककडनं आलो आहे. आम्हाला सत्य दाखवायचे लोकांना जे तुमच्यावर आरोप केलेले आहेत की इथे सोनोग्राफीचं बंद आहे, इथे काही म्हणजे नाही का पेशंटची काळजी घेत नाही किंवा हे हॉस्पिटल बंद आहे, यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? हॉस्पिटल तर आमचं कधी बंद झालं नाही आणि सोनोग्राफीचं कसं आहे कधी कधी एमर्जन्सी येते म्हणून नाही येत नाही. तर ते आम्ही पेशंटला समजून सांगतो, बाहेर पाठवतो. आणि आमची प्रायव्हेट लॅब आहे अच्छा. आणि सोनोग्राफीसाठी प्रायव्हेट लॅब आहे मानवडीमध्ये, तिथं पाठवतो आम्ही. अच्छा. मग तुमच्या इथे प्रामुख्याने काय होतं? हे जे आपण बघतोय म्हणजे लॅबोरेटरी म्हणजे टेस्ट वगैरे बघतोय, इथं कोणत्या बेसिक टेस्ट होतात मॅडम? सगळे होतात. स्पेशल टेस्ट पण होतात, बेसिक टेस्ट आपलं CBC, ब्लड ग्रुप, HbA1c सगळं. ओके. म्हणजे ज्या प्रसूतीसाठी ज्या महिला येतात त्यांच्या बेसिक तपासण्या इथे होतात आपल्या. ANC प्रोफाईल म्हणजे पूर्ण फ्री होतं. ANC प्रोफाईल, NC प्रोफाईल म्हणजे काय ते नेमकं? प्रेग्नन्सीचा टेस्ट असतो. हां, ते पूर्ण फ्रीमध्ये तुम्ही आम्ही इथे फ्रीमध्ये करतो ते. अच्छा, फ्रीमध्ये करता. आणि आणखीन काही टेस्ट अशा ज्या गोरगरीब जे येतात त्यांचे सपोज इन्फेक्शन्स वगैरे आहे किंवा काय त्यांच्यासाठी जर महागड्या ज्या लॅब टेस्ट असतात त्यावेळेस आपण इथे काय करतो? त्यांच्यासाठी आम्ही शहरीकरण योजनेचं कार्ड काढायला सांगतो, त्याच्यावरती फ्री होतं ते सगळं. अच्छा, ते आपल्याकडेच त्या तपासण्या केल्या जातात का? सगळे करतो. अच्छा, तपासण्या इथेच होतात, मोठ्या दुसरीकडे पाठवत नाहीत त्यांना? ते फक्त कलेक्शन होतं इथनं दुसरीकडे. हां, पण ते हॉस्पिटल थ्रू जातं ना मॅम? हां, म्हणजे मग ते त्याच्यासाठी खर्च किती असतो एक सामान्य नागरिकाला? म्हणजे जेवढं टेस्टचे आहे आपलं प्राइस त्यातलं अर्ध प्राइस घेतो. म्हणजे 50 म्हणजे तुम्ही निम्म्या याच्यामध्ये त्यांचे टेस्ट करून देता आपल्या गोरगरिबांना, तेवढाच ते फायदा होतो. म्हणजे त्याच्यामुळे इथे येऊन ते घेतात का तुमचे, त्या फायदा घेतात का त्या गोष्टीचा? तुम्ही पाहिलेलं आहे जे आरोप प्रत्यारोप होत होते या हॉस्पिटलवर, अगदी चर्चेचा मुद्दा होता, कळीचा मुद्दा होता. आणि आज या हॉस्पिटलमध्ये एकही प्रसूती झालेली नाही. याचं कारण माजी नगरसेवक नसून प्रशासनावर याचा ठपका पडत आहे आणि प्रशासन याला कुठेतरी जबाबदार आहे. हे चित्र अगदी स्पष्ट आणि क्लिअर झालेलं आहे. आपण हॉस्पिटल बघितलेले आहे, काय चांगली बाजू आहे, काय वाईट बाजू आहे, सगळं आपण अगदी तिथे ग्राउंड लेवलला जाऊन प्रत्येक रूमचे आपण शूटिंग केलेलं आहे, प्रत्येक रूम तुम्हाला दाखवलेली आहे. माझं एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न इथे आहे. या हॉस्पिटलला आपण नाव दिलेलं आहे माँ खदिजा प्रसूतीगृह, पण या प्रसूतीगृहामध्ये अजूनपर्यंत प्रसूती एकही झालेली नाहीये. तर याचं नेमकं कारण काय आहे? सगळ्या जनतेला उत्सुकता आहे या प्रश्नाची. कारण इथे जे कोळमामध्ये ज्या महिला राहतात त्यांना अगदी प्रसूतीसाठी कमला नेहरू ससून या हॉस्पिटलपर्यंत जायला लागतं. तर मग इथे जर तुम्ही आज हॉस्पिटल सुरू केलेलं आहे तर प्रसूती का नाही झालेली? प्रसूती न होण्याचं कारण आहे की 2022 मध्ये 22 मध्ये आमचं पद गेल्यानंतर प्रशासनाच्या हातामध्ये हा कारभार गेला. प्रशासनाला भरतीची डॉक्टरांची भरती भेटली नाही तिकडे. डॉक्टर नसल्यामुळे हा प्रसूतीगृह तयार झाला, पण त्याच्यामध्ये डिलिव्हरी झाली. पण ज्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये बाजू मांडतो जनरल बॉडीमध्ये GP मध्ये, तर त्याचा उपयोग होतो की लोकांच्या जनतेसाठी की बाबा सभागृहामध्ये बाजू मांडल्यानंतर लोक, पण ह्या प्रशासनाने डॉक्टरची कमी असल्यामुळे हे प्रसूतीगृह चालू झालं नाही. आता आम्ही कमिशनर नंतर आमचे माझे आमदार माझे नंतर आम्ही जेव्हा कमिशनर भेटतो तेव्हा सांगतो तर बाबा ते तुम्ही प्रसूतीगृह चालू करण्यासाठी पुण्यामध्ये जेवढे पण महानगरमध्ये डॉक्टर्सचे तुटवडा आहे, या इलेक्शन नंतर त्याचं टेंडर लागणार, टेंडरप्रमाणे डॉक्टर. आणि काय असतं की हे डॉक्टरना जे पेमेंट असतो महानगरपालिकेचा हा खूप कमी असतो. आमचं मला वाटतं काहीतरी 40,000 काहीतरी आहे, पण डॉक्टरांना सुरुवात 70-75 हजार पासून पाहिजे असं आम्हाला कानावर आले.
तर यावेळेस ज्यावेळेस या मॅडम ताई निवडून जातील तर त्यावेळेस डॉक्टरांसाठी नक्की बाजू मांडतील की महानगरपालिकेच्या डॉक्टरांना किती पेमेंट द्यावं, किती कसं करावं, ज्याच्याकरून ते ज्यांच्या डॉक्टर त्यांना इथं काम करायला चांगलं वाटेल किंवा त्यांना चांगली संधी मिळेल. आपण आता संपूर्ण हॉस्पिटलला भेट दिली आणि हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर जो काही हॉस्पिटलची रिअल सिच्युएशन आहे ती आपण ऑन द स्पॉट जाऊन बघितली आहे. इथल्या डॉक्टरांशी बोललो, जे काही मेडिकलमधले हॉस्पिटलमधले जे काही बाकीचे पेशंट आहेत त्यांच्याशी बोललो, बाकी वॉर्ड बॉय असतील, त्यानंतर जे काही औषधांचा साठा आहे त्या सगळ्या लोकांसोबत बोलल्यानंतर आपण हॉस्पिटलची संपूर्ण ट्रिप संपवतो आहे. आणि त्याच्यानंतर या हॉस्पिटलच्या पाठीमागे काही जागा शिल्लक आहे आणि त्या जागेवरती त्यांचा काही प्लॅन आहे का, आपण त्यांना विचारू काय प्लॅन आहे नेमकं याच्या पाठीमागे. याच्या पाठीमागं एक मल्टिप्लेक्स हॉस्पिटल, आपल्याला एक 6-7 मजली आपल्याला एक सुंदर हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी आणायचं आहे. त्यासाठी मला मतदारांना एक आव्हान करायचं, एक अपील करायचं, एक विनंती करायची आहे की तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये परवीन हाजी फिरोजला संधी दिली होती. यावेळेस पण भरभरून मत देऊन परवीन हाजी फिरोजला भरघोस मताने आपण विजय करा. आपलं एक मत एवढी सुंदर बिल्डिंग, एवढं सुंदर हॉस्पिटल आपण बांधू शकतो, ही त्याची पावती आहे. ह्या नगरसेवकांनी आपल्या जीवाचा रान करून प्रत्येक महानगरपालिकेमध्ये चळवळीचा भाग घेऊन हा हॉस्पिटल बांधला आहे लोकसेवेसाठी. आणि आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनल माध्यमातून आपण दाखवून दिले सगळ्यांना की लोकांना सेवा कशी भेटते. तर ह्याच्यापुढं हा जो 20,000 स्क्वेअरचा आता प्लॉट जो बाकी ओपन राहिलेला आहे, 100% त्याच्यावर एक मोठं हॉस्पिटल आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी आम्हाला लोकांनी, जनतेने एक संधी द्यायला लागणार. ती संधी आम्हाला मिळेल तर त्या संधीचं 100% आम्ही सोनं करू हे आपलं नक्की वचन देऊ. ज्यावेळेस परवीन हाजी फिरोजला आपण सगळ्या म्हणून संधी देतील तर त्यावेळेस पाठीमागचा जो हॉस्पिटल आमचा होईल तो पुण्यामधला कमला नेहरू जसा हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये सगळी सुविधा आहे तसा हॉस्पिटल बांधण्याची आहे परवीन हाजी फिरोजचं स्वप्न आहे. आणि ते साकार करण्यासाठी आपली मताची मला आपल्याला गरज आहे. ज्यावेळेस आपलं मत देऊन भरघोस मते त्यांना निवडून देतात त्यावेळेस 100% पाठीमागचं हॉस्पिटल कमला हॉस्पिटलपेक्षा सुंदर हॉस्पिटल कोंढव्याच्या सुविधेसाठी आणणार हा वचन आणि हा शब्द. आता तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता, आंबा काय सफरचंद काय, याचं उत्तरही आता तुम्हाला लवकरच मिळत आहे. पाहत रहा पुणे लोक.